सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी ज्या परमेश्वराने अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला जो समज, ज्ञान, बोध आणि जाणीव करून दिलेली आहे, तो बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर आता पंचाळीश्वरला आहे आणि पंचाळीश्वरला असताना एके दिवशी सर्वज्ञांचा ओट्यावर आसन होतं. भक्तजन जवळ बसलेले होते आणि सर्वज्ञ म्हणाले, मागे सरकारी आमच्या दर्शनाला एक प्राणी येत आहे म्हटले. सर्वांना देवाने मागे सरकायला लावलं. भक्तजन मागे सरकले. एवढ्यात एक साप सर्वज्ञांच्या दर्शनाला आला आणि सर्वज्ञांजवळ आल्यानंतर श्रीचरणावर 2-3 वेळा फणा वर करून सर्वज्ञांना नमस्कार केला. म्हणजे प्राणीसुद्धा परमेश्वराकडे वेधल्या जातात. हे जे प्राणी आहे हे पूर्वश्रमीचे कणवेचे जीव, परंतु कळत न कळत केलेल्या चुका, त्या चुकांचं प्रायश्चित्त न करता, तळमळ न करता आपलं जीवन व्यथित केलं आणि ते हे चलद्रूपाला गेलेले नरकातले जीव. परंतु कणवेमुळं परमेश्वराने त्या प्राण्यांच्या जीवनामध्ये सुद्धा दर्शन दिलेलं आहे. थोड्या वेळ श्रीमूर्तीचं अवलोकन त्यांनी केलं आणि वाटोळे घालून तिथंच बसला. सर्व भक्तजन बघताय आणि बघता बघता ते वाटोळे घालून बसलेलं असतानाच तिथंच त्याचं देहावसन पण झालं. म्हणजे त्यांनी त्या शरीराचा त्याग केला. बघा, तो जीव किती अधिकाराचा असेल की परमेश्वराचं दर्शन होताच त्यांनी जीव सोडावा, पूर्ण त्याग करावा. सर्व म्हणले, याला आता बाहेर टाका म्हटले. त्याच्यातून प्राण गेला. आता भक्तजनांना आश्चर्य वाटलं. भक्तजन म्हणाले, जी हा विसावला असेल, दंश करील, त्यांना माहीतच नाही हा मेला आहे. त्यांना वाटतं हा विसावला आहे, झोपला आहे, शांत, आपण पकडायला जावं, आपल्याला दंश होईल. म्हणून त्यांनी एक भीती व्यक्त केली परमेश्वराकडे आणि परमेश्वर म्हणतात, दंश करावा असं याच्या ठिकाणचं आता चैतन्य गेलं आहे म्हटले. हा अर्थात सरला आहे, मेला आहे, याच्यामध्ये काही राहिलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही उचला, घाबरू नका. त्यांनी काठीच्या आधाराने कुंपणाला तो घातला. इतकं मेलेलं आहे हे सांगूनसुद्धा देवानी ते घाबरले. त्यांनी काठीच्या आधाराने त्याला उचललं आणि बाहेर जाऊन कुंपणावरती टाकून दिलं. तेव्हा नवगावचा 2 ब्राह्मण देवतेच्या दर्शनाला आले होते. ब्राह्मण स्त्रिया होत्या, त्या दर्शनाला आलेल्या होत्या. त्यांनी सापाला आत शिरताना पाहिलं होतं आणि कुंपणावरती टाकतानाही पाहिलं होतं. मग त्यातली एक म्हणाली, काय गं, हा काय चमत्कार की नजरबंदी म्हटले. कारण सापाला आपण जाताना जिवंत पाहिलं आणि जिवंत गेलेला साप मृतावस्थेत बाहेर येऊन टाकल्या जातो, पडल्या जातो, तर ही काय प्रकार आहे, काय चमत्कार आहे म्हटले. ही नजरबंदी. तेव्हा दुसरी म्हणाली, महात्म्याची नजरबंदी आहे, उद्या असेल तर खरं आहे म्हटले. म्हणजे ही महात्म्याची नजरबंदी असू शकते, बघू म्हणले उद्या काय आहे. यदा कदाचित तो मेलेला नसावा असं त्यांच्या मनामध्ये शंका आली आणि जर उद्या जर असेल तसला आणि तसाच पडलेला तर मेला आहे असं समजू म्हटले. अशा पद्धतीनं ते चर्चा करत करत गेल्या. आता दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा त्या देवतेच्या दर्शनाला आल्या. तेव्हा तो जो साप आहे तसाच कुंपणावर त्यांनी पडलेला बघितला आणि मग त्या दोघी म्हणाल्या, हा चमत्कारही नाही आणि नजरबंदी नाही, हे सत्य आहे म्हटले. म्हणजे तो मेला हे सत्य आहे, चमत्कार वगैरे काही नाही किंवा नजरबंदी काही नाही म्हटले. तो जिवंत होता, तो मेला. त्या आधी त्याच्या देवळात आल्या आणि सर्वज्ञ म्हणाले, बाई हा चमत्कार की नजरबंदी आहे. आता त्या आल्यानंतर देव स्वतः त्यांना बोलतात की बाई ही चमत्कार आहे का नजरबंदी आहे, तुम्हाला काही लक्षात आलं का? आणि त्यांना ते आश्चर्य वाटलं की आपण आपल्यामध्येच परस्परांमध्ये बोलणं झालं. ते गोसावींना कसं काय कळालं, गोसावींनी कसं काय ओळखलं, आम्ही बाहेर बोललो ते गोसाव्यांना कसं काय कळालं. या आश्चर्यचकित गाभाऱ्यामध्ये गेल्या त्या आणि नंतर त्या घरी निघाल्या. वाटेत चालताना त्या गोष्टी करीत जात होत्या. काय गं, गोसावींनी मनातलं आपलं कसं काय ओळखलं म्हटले. गोसावी काय मनकवडे आहे, मनातलं ओळखणारे आहे, मनातलं जाणणारे आहे का कर्णपिशाच्चे आहे, म्हणजे आपण जे बोलतो ते जवळ येऊन पाहणारे पण आपल्याला न दिसणारे, असं काही भूत वगैरे पिशाच्चे आहे का म्हटले. ती दुसरी म्हणली, हो ग, काही कळतच नाही म्हटले, देवानी कसं काय ओळखलं, गोसावींनी कसं काय ओळखलं, आपण तर आपल्यातच चर्चा केली होती,
आपल्या मनातच आपण बोललो होतो. अशा पद्धतीनं त्यांना आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा देवतेच्या दर्शनाला सर्वज्ञांना दंडोत घातले. आता तिसऱ्या दिवशी आल्यानंतर दंडोत घालताय, चरणावर मस्तक टेकावताय. 2 दिवस अगोदर फक्त पहिल्या दिवशी तर देवाला त्यांनी पाहिलं, परंतु पाहिल्याचं न पाहिलं केलं. कोणत्या प्रकारचं त्यांना काही त्यात विशेष वाटलं नाही. देवतेचं दर्शन घेऊन निघून गेल्या. परंतु त्यांना परमेश्वराने एक प्रकारे आश्चर्य दाखवलं. साप जिवंत आला हे त्यांनी पाहिलं, परंतु बाहेर पडताना मेलेला आहे. पण त्यांच्या लक्षात आलं नाही मेला आहे का नजरबंदी आहे का चमत्कार आहे, नेमकं काय आहे. दुसऱ्या दिवशी आले तर तो मेलेला पाहिला आणि मग देवाने दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं, विचारलं की तुम्ही जे म्हणताय चमत्कार की नजरबंदी नेमकं काय आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं का देव आपल्या मनातलं ओळखतात. आपण इकडं तिकडं जे बोललेलं आहे ते ओळखतात. त्यांना आश्चर्य वाटलं. तिसऱ्या दिवशी आल्यानंतर ती जी उत्सुकता आहे, तो चमत्कार आहे, त्या अनुषंगाने ते परमेश्वराकडे आता श्रीचरणावर मस्तक टेकावता. सर्व म्हणले आम्ही मनकवडे आहोत की कर्णपिशाच. आता हेही ते त्यांच्यातच बोलले होते. देव म्हणतात आम्ही मनकवडे की कर्णपिशाच म्हटले, तुम्ही कशामुळं आले. त्यांनी त्यामुळं आणखीनच आश्चर्य वाटलं की कालचंसुद्धा आपलं देवानी ओळखलं. पुन्हा त्यांनी दंडोत केले आणि विचारले हा जे आम्ही बाहेर जेवढ्या गोष्टी केल्या तेवढ्या गोसाव्यांनी कशाच आणल्या. गोसावी का ईश्वर पुरुष आहे का म्हटले. आणि मग त्यांनी सर्वज्ञांना दंडोत घातला, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञांची आवडी त्यांना निर्माण झाली. आणि मग त्या प्रतिदिनी सर्वज्ञांच्या दर्शनाला येऊ लागल्या. म्हणजे हा जो जीव आहे याला काहीतरी दाखवल्याशिवाय, काहीतरी सांगितल्याशिवाय, चमत्काराशिवाय नमस्कार करणारे हे जीव नाही. पण परमेश्वरसुद्धा ह्या जीवाच्या कन्वेनुसार, अवस्थेनुसार त्यांना अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी काहीतरी चमत्कार वगैरे दाखवत असतात. त्याच्याशिवाय हा जीव आकर्षित होत नाही. त्या दोन्ही स्त्रियांचे वास्तविक कणव होती, परंतु संस्कार नव्हता, आवडी नव्हती. देवाने स्वतः त्यांना सांगितलं, त्यांच्या मनातलं ओळखलं, त्यांना आश्चर्यचकित काही गोष्टी दाखवल्या आणि त्यानंतर परमेश्वराची त्यांना आवडी निर्माण होऊन त्या दररोज दर्शनाला यायला लागल्या. पहिल्यांदा देवाच्या दर्शनाला न येता देवतेच्या दर्शनाला येऊन जायच्या. दुसऱ्या दिवशी चमत्कार दाखवला. तिसऱ्या दिवशी देवाने त्यांच्या मनातलं ओळखलं आणि मग त्यांना आश्चर्य वाटून परमेश्वराच्या त्या दर्शनाला यायला लागल्या आणि प्रतिदिनीच मग तो सर्वज्ञांच्या दर्शनाला येऊ लागल्या. एके दिवशी असंच सर्वज्ञांचा मध्यरात्री उपऊड झाला होता आणि मध्यरात्री देवाने बाहेर गमन केलं. तेव्हा कोण्या एका ठिकाणी अवधूत झोपले होते. जे भक्त होते ते बाजूलाच झोपले होते. दंडोत घालून श्रीचरणावर झोपले होते. ते परमेश्वर तिथं आले आणि त्या परमेश्वराला त्यांनी बघितल्यानंतर दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं. सर्वजण कोणत्या ठिकाणी झोपलेले आहेत. त्याने जी एक महालक्ष्मीच्या देवळात आहे, एक वनदेवाच्या देवळात आहे आणि मग देवसुद्धा त्यांच्याकडे निघाले आणि ते अवधूतसुद्धा देवाबरोबर निघाले, सर्वज्ञांसोबत निघाले. सर्वजण तिथून वनदेवाला गमन केलं. सर्वजण अवधूता इथे कोण आहे, ते जागे आहेत का बघ. अवधूत इथे बामन आहेत म्हणले, जी बोलावून आणू का. सर्वजण म्हणले जा बोलावं म्हटले. तर काही जे लोक आहे इकडं तिकडं झोपलेले त्यांना देव बोलवायला लावतात. अवधूत गेले, इंद्रभट आणि मार्तंडाला बोलावून घेऊन आले आणि सर्वजण म्हणाले इंद्रिया एवढ्या रात्री तुम्हाला कोण्या एका ठिकाणी सेवेसाठी आम्ही पाठवलं तर तुम्ही जाल का. आता रात्रीची वेळ आहे, निम्मी रात्र झालेली आहे, 12-1चा वेळ आहे आणि देवाला काय प्रवृत्ती झालेली आहे. अवधूताला उठवलं. अवधूताच्या माध्यमातून इंद्रिय भट आहे, नाथोबा आहे, त्यांना उठवलं आणि देव एवढ्या रात्री इंद्रियाला सांगतात, इंद्रिय भटाला की एवढ्या रात्री जर तुम्हाला काही सेवा दिली, आम्ही व्यापार सांगितला, ते कराल का, तुम्ही जाल का. आणि ते म्हणाले एवढ्या रात्री कोणत्या ठिकाणी पाठवणार. जी गोसावी पाठवतील तर जाईन, तुम्ही कुठं पाठवणार आहे, तुम्ही पाठवलं तर जाईल म्हटले, काय हरकत नाही. सर्व म्हणले हा जी हा नाही. मग मार्तंडाला सर्वजण म्हणाले एवढ्या रात्री आम्ही सेवेसाठी पाठवलं तर जाल. मग देव मार्तंडाला बोलले. इंद्रभट आणि मार्तंड यांना उठून आणलेलं होतं आणि इंद्रियभटाला विचारल्यानंतर इंद्रियभट म्हणते मी जाईल. आता मार्तंडाला देव विचारतात तर त्याने जी मला गोसावी कुठे पाठवणार, गोसावी पाठवते तर जाईल. त्यांनी तेच उत्तर दिलं. तर मला कुठं पाठवणार आहे, जर पाठवलं तर मी पण जाईल म्हटले. सर्वजण हा त्याच्यापेक्षाही नाही म्हटले. मग सर्वज्ञांनी आडाजवळ गमन केलं. 2 लिंबाची झाडे होती, तिथे उभे राहिले आणि मग देव म्हणता इथे कोण आहे, इथे कोण आहे रे, जागे आहेत का म्हटले.
उठवा त्याला. आणि मग त्या लिंबाच्या झाडाजवळ पिंगळा पक्षी होते. त्याच्यात गडबड सुरू झाली आणि त्या लिंबावरून त्या लिंबावर गेले. पिंगळा पक्षी होते. आता तिथं कोणी नव्हतं, ते पक्षी होते. आणि त्या झाडाखाली देव बोलल्यानंतर इथं कोण आहे म्हटले, जागे आहे का, उठवा त्याला म्हटल्यानंतर ते जे पक्षी आहे ते चिलबिल करायला लागले. ते उठले, दुसऱ्या झाडाजवळ गेले आणि पुन्हा परत पहिल्या लिंबावर आले. सर्व तुमच्यापेक्षा पिंगळे चांगले आहेत म्हटले, तुमच्यापेक्षा ही पाखरं चांगली आहेत, आमच्या प्रवृत्तीला पात्र झाले. जा म्हटल्यानंतर लगेच ते उठले, निघाले आणि परत आले. म्हटले आम्ही एवढ्या रात्री अशा ठिकाणी पाठवलं असतं तर त्या ठिकाणी गेला असतात का म्हणे, आश्चर्य पाहिलं असतं म्हटले. तुम्हाला कसलं भय, महात्म्यांना कळकाळाची भीती नाही म्हटले, कळी काळाची भीती नाही. अर्थात ते जरी म्हटले आम्ही जाऊ, परंतु अप्रत्यक्षरित्या त्यांनी पहिल्यांदा नकारात्मक विचार मांडला होता की एवढ्या रात्री देव तुम्ही कुठं पाठवणार आहे आम्हाला, आणि तुम्ही पाठवलं तर जाऊ. म्हणजे अप्रत्यक्षरित्या नाविलाज असतो, मजबुरी आहे, जावं लागेल म्हणून जाऊ. पण ते जर लगेच म्हटले असते तर तुम्ही पाठवा, आम्ही लगेच जाऊ, नाही तर लगेच निघाले असते, तर देव म्हणतात तुम्हाला काहीतरी आश्चर्यचकित काहीतरी पाहायला भेटलं असतं. आणि त्या झाडांवरती गेल्यानंतर ते पक्ष्यांना जेव्हा म्हटले तर ते पक्षी लगेच उठले आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. आणि मग परत आले तेव्हा देव म्हणतात तुमच्यापेक्षा ते पक्षी बरे, ते आमच्या प्रवृत्तीला खावणीला उतरले. आणि तुम्ही जे महात्म्य आहे, तुम्हाला कसली भीती आहे, तुमच्या मनामध्ये कशाला प्रश्न, शंका किंवा कशासाठी नकारात्मक विचार कशाला यायला पाहिजे. देव स्पष्ट सांगतात की तुम्हाला कळी काळाची भीती राहिली नाही पाहिजे म्हटले, कोणत्याही संकटाची भीती राहिली नाही पाहिजे. मग सर्वज्ञांनी आधी त्याच्या देवळात गमन केलं. आता परमेश्वरांची प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीला उतरवणं त्या जीवाचं कर्तव्य आहे. परंतु समर्थवादावरची निष्ठा कमी असली की आपल्या मनामध्ये अशा शंका येत राहतात अनेक, होईल का नाही, करू का नाही, जाऊ का नाही. देवाला आपण सर्व सांगितलेलं असतं तरी आपल्या मनामध्ये शंका असतात. किंवा आपण आपलं कार्य करत असताना आपण धार्मिकता करावी, आपले जे कर्तव्य ते करावं, परंतु मनात अनेक शंका घेऊन आपण जगत असतो. मग अध्यात्मातल्या असो किंवा भौतिक जगातल्या असो, तर समर्थवादावरची ज्याची निष्ठा आहे त्याच्या मनामध्ये मात्र शंका नाही आहे. जे माझ्या हिताचं, जे माझ्या भल्याचं आहे तेच होईल, आणि जे बी झालेलं आहे ते परमेश्वराकडून, परमेश्वराच्या कडेने, परमेश्वराने घेतलेला निर्णय तो माझ्या हिताचा आहे असा विचार करून जेव्हा आपण चालू, तेव्हा परमेश्वर आपल्याला सतत सहाय्य करतील. आणि जे आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे तेच आपल्यासाठी परमेश्वराने नियोजन केलेलं आहे, ही निष्ठा आपली निर्माण होईल. आपल्या मनामध्ये शंका असते आणि एखादी गोष्ट आपण करायला गेल्यानंतर जर नाही झाली तर आपण नाराज पण होतो, उदास पण होतो, एवढं करायला पाहिजे होतं देवाने, परंतु ते आपल्या हिताचं नाही आहे म्हणून आपलं ते झालं नाही, याचा विचार करून जर आपण ते स्वीकारलं तर नक्कीच परमेश्वराची प्रसन्नता आपण मिळू शकतो. जे माझ्या हिताचं आहे, जे माझ्या भल्याचं आहे तेच माझ्या जीवनात होईल, आणि जे होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं आहे आणि चांगलंच होणार होतं म्हणून हे झालं. जी एखादी गोष्ट आपण करायला गेलो ती झाली नाही तर त्यावरती नाराज न होता जर असा विचार करून जर आपण परमेश्वराच्या निष्ठा ज्या आहे त्या जर व्यक्त केल्या तर नक्कीच परमेश्वराच्या समर्थावरती निष्ठा ठेवल्यानंतर परमेश्वरसुद्धा प्रसन्न होतील. ह्या लीळांमधून आपल्याला देव हेच दाखवतात की सन्निधानात असलेले जीव, परंतु त्यांचा संस्कार कसा आहे, त्यांची निष्ठा कसा आहे, त्यांचा भाव कसा आहे. सन्निधानात असलेल्या जीवाला परमेश्वर काहीतरी सांगताय आणि ते नकारात्मक अप्रत्यक्षरित्या प्रश्न निर्माण करताय, तेव्हा आपण तर खूप दूर आहोत, आपल्या मनामध्ये हजारो शंका राहतात. परंतु ही अवस्था आहे, ही साधनेची अवस्था आहे, आपल्या स्मरणाची अवस्था आहे, निष्ठेची अवस्था आहे. ही आपण जसजशी बदलत जाऊ आणि तसतशी निष्ठा वाढेल तसतशी परमेश्वर आपल्यासाठीच जे बी हिताचं आहे, भल्याचं आहे तेच करणार आहे, आणि जे झालं आहे तेच माझ्यासाठी फायद्याचं आहे असं म्हणून जेव्हा चालायला सुरुवात करू तेव्हा मात्र खऱ्या दैवराटीच्या आणि परमेश्वराच्या भक्तीत आपण उतरू. मार्तंड एकदा असेच देवाला म्हणतात, गोसावी कुणाचं काही भलं करतात, कुणाला काय करतात, मला गोसाव्यापासून काहीच लाभ झाला नाही म्हटले, होत नाही, मी रिकामाच आहे. आता बाईसाई अशाच म्हणायच्या. अनेक वेळा बाईसांनी चारनेरच्या ठिकाणी ही बाईसांनी मार्तंडाचा कड घेऊन देवाला सांगितलं होतं, आणि देवाने जे मार्तंडाला सांगितलं की तुम्ही जा भिक्षा मागा आणि 19 घास आम्हाला भिक्षेचे खाऊ घाला, उपकार करा, तर तुमचे 19 रोग आम्ही नासून टाकू. परंतु ते त्याला जमलं नव्हतं, आणि जे त्यांनी खोटंपणा केला होता, मामीच्या घरी जाऊन जेवण करून आला होता आणि त्यांच्याकडूनच भात आणला होता,
ते बाईसांना लक्षात आणण्यासाठी पाठीमागून मामी आल्या, तेव्हा ते लक्षात आलं आणि बाईसा त्या मार्तंडावर तर रागावल्या होत्या का तुझ्यावरून मी देवाला बोलले आणि तू अशा पद्धतीनं मार्तंडाचे बरेच संस्कार आपल्याला इथं दिसतात. खोटं बोलणं आहे, चोरी करणं आहे, भामटेपणा करणं आहे, कामचुकारपणा करणं आहे. आता हे देवाच्या सन्निधानात जाऊनही तो असा का करतो? कितीतरी अलौकिक तर देवाने दाखवलेला असताना, त्याची चोरी पकडलेली असतानाही त्याच्या मनातून परमेश्वरावरती परमेश्वर म्हणून निश्चिम निष्ठा आणि बोध निर्माण झालाच नाही. याचं कारण आहे तो संस्कार त्याचा वाढीस लागला आणि हे नीच प्रवृत्तीचे संस्कार आहे ते त्याचा जो प्रसव आहे तो वाढत राहतो. आज आपण कर्मराटीमध्ये चोऱ्या भामट्या खोटेपणा करत असेल तर मग दैवराटीत आल्यानंतर तेच करणार आहे. मग नामधारकाच्या ठिकाणी, वासनिकाच्या ठिकाणी, मग मार्गामध्ये साधू संतांच्या ठिकाणी, नंतर पुढच्या काळामध्ये परमेश्वराच्या प्रत्यक्ष सन्निधानातही आपण तेच करू आणि परमेश्वर भेटूनही आपल्याला न भेटल्यासारखं होईल. सन्निधान भेटूनही असन्निधानातच आपण राहू. म्हणून हा जो प्रसव आहे हा वाढू नये यासाठी आपण याला प्रतिबंध केला पाहिजे. कळत न कळत होणाऱ्या चुकांचा प्रायचित्त प्रसव आपण मोडला पाहिजे, जेणेकरून तो वाढला नाही पाहिजे. आणि मग त्या बाईसाई अशाच देवाला म्हणायच्या मार्तंडावरून. आणि मार्तंडही म्हटल्यानंतर एके दिवशी सर्वज्ञ म्हणाले, मार्तंडा तुम्ही पांचाळेश्वरला जा, 3 रात्र थांबा म्हटले तिथं. कारण देव आता बळीग्रामला आहे पंचाळेश्वरच्या जवळच. आणि देव म्हणतात जा तुम्ही 3 रात्र तिथंच राहा, 3 प्रहर विजन करा. 3 प्रहर विजन करा म्हणजे 9 तास तुम्ही विजनाला बसा, शांत बसा, मौन असावं. 3ऱ्या प्रहरी मौन राहून भिक्षा करावी, नदीच्या काठावर भोजन करावं, पंचाळेश्वरच्या देवळात निद्रा करावी. तिथे तुम्हाला काहीतरी आश्चर्य दाखवू म्हटले आणि मग आमच्या दर्शनाला या म्हटले. जा. आता अत्यंत सोपं जी आचार आहे तो देवाने सांगितलं आणि त्यातून त्याचं खूप मोठं भलं होणार आहे. ते म्हणाले हो काजी. असं बोलून त्यांनी दंडवत घातली, चरणावर मस्तक टेकवलं आणि मग पंचाळेश्वरला गेले. तिथे 3 प्रहर विजन करायचे, 3ऱ्या प्रहरी भिक्षा करायचे, नदीच्या काठावर भोजन करायचे, पंचाळेश्वरच्या देवळात निद्रा करायचे. अशा पद्धतीनं पहिल्या दिवशी रात्री देवळात बसले होते तेव्हा 2 स्त्रिया आल्या. त्यांच्या माथ्यावर तांब्याचे कलश होते, नवकोर नक्षीदार लुगडं होतं, तशाच चोळ्या, हातात सोन्याचं तबक, त्यात रत्नाच्या ज्योती अशा ओवळण्यासाठी आल्या. दारापुढे उभ्या राहिल्या. आता पंचाळेश्वर त्या मंदिरामध्ये आतमध्ये हा मार्तंड बसलेला आहे आणि त्या बाहेरच आहे. बाहेर उभ्या राहिल्या आणि मागे असणारी स्त्री पुढच्या स्त्रीला म्हणते चल ग आत जाऊ. तेव्हा पुढील स्त्री म्हणते हे शक्तिमान अशा परमेश्वराचे आहेत, इथे जाता येणार नाही म्हटले. आपल्या मुख्य मालकांचे परमेश्वराचे आहेत. अप्रत्यक्षरित्या मार्तंडाला उद्देशून ते म्हणतात हे मोठ्याचे आहे, हे परमेश्वराचे आहे, आपल्या मालकाचे आहे. ते असल्यामुळं आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. म्हणजे परमेश्वर कोण आहे त्याची ओळख अप्रत्यक्षरित्या देवतेकडून मार्तंडाला देव देत आहे. हे अलौकिक तर त्याच्या लक्षात यायला पाहिजे. आणि अशा या दोघी थोडा वेळ दारापुढे उभ्या राहिल्या आणि निघाल्या, तशाच निघून गेल्या. आता दुसऱ्या दिवशी रात्री त्या आल्या, पुन्हा तसंच केलं की एक म्हणते आत जाऊ, दुसरी म्हणते नाही हा परमेश्वराचा आहे, हा मोठ्याचा आहे, आपल्या मालकाचा आहे, हे आहे तोपर्यंत आपल्याला जाता येणार नाही, परत निघून जातात. 3ऱ्या दिवशी बी आल्या आणि मग मात्र ते तसं म्हणायला लागल्यानंतर मार्तंड म्हणाले इथे मध्यरात्री कुठं याल, काल आलात ते आलात, आज पण आलात, तुम्ही कोण, इथून जाणार की नाही म्हटले. म्हणजे थोडक्यात तो रागावला की कालही आले, परवा आले, आतमध्ये येत नाही, काहीतरी कुचपसतात, बोलतात आणि तुम्ही आत पण येत नाही, इथून जाणार की नाही जाणार म्हटले. आणि मग ते अदृश्य झाल्या. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं का रे इथं तर कोणीच दिसेना. मग मार्तंड घाबरले आणि कधी एकदाचा दिवस निघतो आणि कधी एकदाचं जातो असं त्याला झालं. कारण रात्रीच्या वेळेस त्या यायच्या आणि असं झाल्यानंतर त्याला ते आश्चर्यजनक, त्यांनी विचारच केला नाही. म्हणून धर्म हा बुद्धिवादी आहे, बुद्धीचा आहे, विचार करणाऱ्याचा आहे, चिंतन करणाऱ्याचा आहे. परमेश्वराने अप्रत्यक्ष त्याला दाखवलं, सांगितलं होतं का तू तिथं जा आणि तुला एक काहीतरी आश्चर्य दिसेल आणि ते आश्चर्य पाहिल्यानंतर तू ये. ऑलरेडी हे सांगितलेलं असतानाही आता हेच आश्चर्य असावं आणि ह्या कोणीतरी वेगळ्या कोणीतरी काहीतरी आहे, त्या एवढ्या म्हणतात की हा देवाचा आहे, परमेश्वराचा आहे, माझ्या मालकाचा आहे. याचा अर्थ ह्या कोणीतरी देवता असू शकतात, शक्ती असू शकतात, सामर्थ्य असू शकतात. हा थोडाही त्यांनी विचार न करता त्यांना हटकल्यानंतर त्या निघून गेल्या आणि मग तो घाबरला. त्याला वाटलं आता सकाळ कधी होईल आणि कधी मी निघून जाईल. अशा पद्धतीनं तो निघून येतो. सकाळीच निघाले, सर्वज्ञांजवळ आले, दंडवत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि बसले. सर्वज्ञांले काय हो मार्तंड, लवकर आलात म्हटले तुम्ही.
ते म्हणाले, काय सांगू जी? सर्वजणांनी सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला का पहिल्या दिवशी अशा अशा 2 बाया आल्या, त्यांचं असं असं वर्णन, दुसऱ्या दिवशी आल्या असं असं वर्णन, त्या अशा अशा म्हणायच्या. पूर्णपणे देवाला त्यांनी वृत्तांत सांगितला. आणि मग विचारले देवालाच की हा जी, तरी त्या कोण होत्या? सर्वजण त्या ब्रह्मांडीच्या देवता होत्या, तुमच्या सेवेसाठी आल्या होत्या. काय हो मार्तंडा, तुम्ही म्हटला म्हणले आम्ही रिकामे मौन भंगलं नसतं तर आश्चर्य पाहायला मिळालं असतं म्हटले. तुम्ही गप्पच बसायला पाहिजे होतं. पहिल्या दिवशी गप्प बसले, दुसऱ्या दिवशी गप्प बसले, तिसऱ्या दिवशी जर गप्प बसले असते तर त्यांनी तुमची इथं येऊन काहीतरी सेवा केली असती, तुम्हाला काहीतरी अलौकिक असं आश्चर्य दिसलं असतं म्हटले. तर ब्रह्मांडीच्या सर्व देवता तुमच्या सेवेसाठी आल्या असत्या म्हटले. ते गप्प राहिले की अरे आपल्याला देवाने सांगूनही आपण ते उपभोगलं नाही किंवा त्याचा अनुभव आपल्याला घेता आला नाही. आणि त्यावर सर्वज्ञांनी मोदळ्याचा दृष्टांत सांगितला की मोदळा असे त्या ते घेत द्वार साने, सांडी ते द्वार थोर. म्हणजे घेणारं जे द्वार आहे ते छोटं होतं आणि सांडणारं द्वार मोठं होतं. पण तुमची घेण्याची जी प्रवृत्ती आहे तीच नसल्यामुळं सांडणे म्हणजे सोडून देण्याची प्रवृत्ती जास्त असल्यामुळे तुम्हाला काही भेटत नाही आणि तुम्हाला आम्हाला काही देता येत नाही. तसं आपलंसुद्धा घेण्याची प्रवृत्ती जास्त असली पाहिजे. आपल्याला थोडंफार कळालं तर आपल्याला असं वाटतं काय कळालं आणि काही नाही, काय सांगून काही नाही, आपण लगेच काढून टाकतो मोदळ्याप्रमाणे. पण परमेश्वर या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी अनंत लीळा करतात. त्या लीळांमधून आपल्याला काहीतरी परमेश्वर दाखवत असतात, देत असतात, प्रचितीला आणत असतात. परंतु आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे आपण, कान आपले उघडे असले पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला काहीतरी अलौकिक भेटत असतं. आजही ते भेटतं, आजही ती स्थिती आहे. ज्या अर्थी आपण सर्व सोडून परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा या अनुषंगाने आपण चिंतन करत असू तर आपल्यालासुद्धा ती स्थिरता, ते एकाग्रता आपल्याला साधल्या जाते. आणि ती एकाग्रता, ती स्थिती म्हणजे स्थिती आहे. अप्रत्यक्षरित्या ते सुख आपल्याला अंतर्मनामध्ये जे निर्माण होत असतं तेच स्थिती आहे. आता परमेश्वर ज्या स्थिती द्यायच्या त्या देवतेच्या अनुषंगाने द्यायच्या, परंतु इथं परमेश्वराची एकाग्रता स्मरण चिंतन करत असताना आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं, तो अनुभव येऊ शकतो. परंतु त्या अवस्थेला आपण पोचलो पाहिजे. तेवढी समर्थवादावरची निष्ठा आपली असली पाहिजे, तेवढी एकाग्रता, तेवढा एकांत, आतून स्वस्थता आणि ज्ञानाची समज आपल्यामध्ये निर्माण आपल्याला जर करता आली तर नक्कीच हा अलौकिक अनुभवसुद्धा आपल्याला ह्याही वेळेस असन्निधानातसुद्धा भेटू शकतो. परंतु ती निष्ठा, ती वासना, ती प्रार्थना, ती कष्ट करण्याची तयारी आणि आपली प्रार्थना जर असेल तर नक्कीच आपल्याला तो अलौकिक अनुभव भेटेल. तो मार्तंड दरवेळेस तक्रार करायची, बाईसांचा भाचा असल्यामुळं बाईसाही म्हणायच्या आणि दरवेळेस देव त्याला संधी देत राहायचे. त्याची कणवत अशा पद्धतीची असली तरी पण त्याचा प्रसव मात्र त्यांनी जो जोडलेला होता, अनंत अडथळे जे जोडलेले ते त्याला आड येत राहायचे. देव जेव्हा जेव्हा तो म्हणायचा तेव्हा तेव्हा त्याला ते देण्याचाच प्रयत्न करायचा, पण त्याला घेता आलं नाही. तसं आपल्यालाही देव समजला आहे, कळाला आहे, जाणवला आहे, ते आपल्याला देण्यासाठीच आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. परंतु घेण्याची प्रवृत्ती जर आपली असेल तर आपल्याला ती भेटेल. एके दिवशी असं सर्वज्ञांच्या दर्शनाला लाखाईसा आणि रानाईसा आल्या. सर्वज्ञांनी लाखाईसांना बसल्या बसल्या क्षेम दिलं, रानाईसाला दिलं की काय चाललं आहे, काय नाही, बरी का तब्येत वगैरे, सर्व क्षेमकुशल विचारलं. त्यांनी दंडोत घातल्याशी त्यांना मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञांजवळ बसल्या. आणि मग सर्वज्ञांचा दुपारचा पूजा अवसर आरोगणा विळा गुळा झाला. सर्वज्ञांच्या पंक्तीत त्या जेवल्या. संध्याकाळचा पूजा अवसर पाहिला आणि मग त्या महालक्ष्मी देवळ्यात गेल्या. तिथे रात्री लाखाईसा निजल्या होत्या आणि लाखाईसा निजल्या आणि रानाईसा दुःख करीत बसल्या. लाखाईसा म्हणतात, दैव भाग्याच्या, सर्वज्ञांनी त्यांना क्षेम दिलं, मला कशाला देतील, मी पापिनी. म्हणजे देवाने त्यांना विचारलं पण आणि क्षेम दिलं म्हटल्यानंतर देवाने उठून त्यांना आलिंगन दिलं होतं. आणि त्याचं लाखाईसांना, रानाईसाला दुःख आलं होतं का लाखाईसाला दिलं, मला फक्त विचारलं तर मी पापिनी आहे, मग मला कशाला देतील. अशा पद्धतीने तिचं ते दुःख जाणून सर्वज्ञांनी पश्चातप्रारी ती दुःख करत राहिली. आणि त्याच वेळेस मग महालक्ष्मीच्या देवळात स्वतः ते दुःख पाहत पाहत देव तिथं आले आणि रानाईसा महालक्ष्मीच्या वस्त्रेवर बसून दुःख करीत बसल्या होत्या. त्याच वेळेस सर्वज्ञाने, रानाई बाई दुःख होत आहे म्हटले तुम्हाला. आता तिचं दुःखच एवढं होतं की परमेश्वरापर्यंत ते पोचलं आणि परमेश्वर तिथं स्वतः प्रत्यक्ष तिला भेट द्यायला आलेले आहे. आपलं दुःख आहे पण भौतिक जगाच्या सुखापोटी आहे. परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा या अनुषंगाने जर आपलं दुःख असेल आणि त्या अवस्थेला पोचलं तर देवसुद्धा आपल्याला कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचितीला आणून भेट देऊ शकतात.
त्या म्हणले जी सर्वज्ञ म्हणले बाई या आम्हाला क्षमालिंगन द्या. आता तिनं क्षमालिंगन नाही देवाने दिलं म्हणून ती दुःख करायला लागली. देव स्वतः तिला क्षमालिंगन द्यायला आलेले आहे. दोन्ही श्रीकर पसरून क्षमालिंगन दिलं. क्षमालिंगन देऊन झालं आणि लाखाईसा त्याच वेळेस उठल्या. हे काय रानाई, गोसाव्यांनी गमन केलं तरी मला सांगितलं नाही म्हटले, मला उठवलंच नाही, कारण त्या झोपलेल्या होत्या आणि या दुःख करत राहिल्या होत्या. आणि ज्यावेळेस त्यांनी बघितलं ते म्हणले रानाई तू देव आले तरी मला उठवलं नाही, मला उठवायचं. सर म्हणले हे नाही काय बाई, आम्ही आत्ताच आलो, आत्ताच जात आहोत म्हटले. आत्ताच आलो, तुम्ही त्यांना बोलून उपयोग नाही, कारण आत्ताच आलो ना आत्ताच जातो आहे म्हटले. असं म्हणून सर्वांनी त्यांचं दुःख नासून त्यांना सुखी केलं आणि मग सर्वज्ञांनी बिराडावर गमन केलेलं आहे. परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा, परमेश्वर समाजला कळाला. त्या परमेश्वराने म्हणितलं जे आचार आहे ते आपल्याला करता येत नाही, मला तेवढं करता येत नाही, त्यामुळं आपल्याला दुःख झालं पाहिजे. परंतु ते दुःख आपल्याला होत नाही. आपलं दुःख असतं परंतु अभिलाषपर दृष्टपर दुःख असतं. परमेश्वराच्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितले तत्व सिद्धांत आचार विचार प्रणाली मला तेवढं करता येत नाही आहे. देवाने केलेली अपेक्षा आहे, देवाने केलेली खावणी आहे, त्यात मला बसता येत नाही. याचं जर दुःख आपण केलं तर नक्कीच आपल्यालासुद्धा परमेश्वर भेट देऊ शकतात, परमेश्वर प्रचितीला आपल्याला येऊ शकतात. एके दिवशी असा सकाळचा पूजा अवसर झाला आहे. सर्वज्ञांनी महालक्ष्मीच्या समोरच्या टेकावरती गमन केलेलं आहे. तिथे थोडा वेळ आसन झालं आणि विंझ नदीकडे देवाने आता गमन केलेलं आहे. तिथे पलीकडच्या काठावरील बाबळीखाली देवाचं आसन झालं आणि त्याच वेळेस नवगावचा एक ब्राह्मण आहे, त्याचे चुकलेले बैल पाहण्यासाठी तिथं आलेला आहे. शोधत शोधत तो बैल घेऊन त्या वाटेनं परत आला. तर गेला तो, ते बैल त्याला सापडले आणि परत आता जाताना त्यांनी बाबळीखाली आसनावर देवाला विराजमान झालेले बघितले आणि त्याला देवाचं दर्शन झालं. तो तसा सर्वज्ञाजवळ दंडोत विचारावर मस्तक टेकवलं, सरश्री मूर्ती डोळ्यात साठवत समोर बसला. अर्थात देव तिथं जाऊन बसले त्या नगावच्या ब्राह्मणासाठीच. आणि बैल चोरीला गेला आहे त्याचं निमित्त करून तो बैलाला शोधायला गेला. यदा का बैल चोरीला गेला नसता तर शोधायला गेला नसता तर देवाचं दर्शनही झालं नसतं. आणि तो बैल सापडल्यानंतर परत जेव्हा येतात तेव्हा देव तिथं विराजमान त्याला दिसतात आणि मग देवाकडं तो वेधल्या जातो. देवाच्या समोर येऊन श्रीमूर्त तो पाहत राहतो आणि मग त्यांनी विनंती केली, जी एवढासा दही भात स्वीकारावा जी. बघा उपाराची देवाला विनंती केलेली आहे, त्यांनी आवडी आहे, संस्कार आहे आणि म्हणून देवाला त्यांनी दही भात स्वीकारावा असं म्हणून विनंती केलेली आहे. सर्वज्ञांनी मान्य केलं आणि मग तो नवगावला घरी गेला आणि दही भात घेऊन आला देवासाठी. दंडोत घातले, शिचारावर मस्तक टेकवलं आणि बसला. मग आरोग्यासाठी विनंती केली. सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली. दही भात वाढला आणि आलं मात्र वाढायला विसरला. तो आलं घेऊन आलेला होता. सर्वज्ञांनी अशा दही भाताबरोबर जर आलं असतं तर बरं झालं असतं. आता त्याने आणलेलं होतं परंतु वाढायला विसरल्यामुळं देव सांगितलं की दही भाताबरोबर जर आलं असतं तर बरं झालं असतं. मग त्याच्या लक्षात येतं की दही भाताबरोबर आलं असतं बरं झालं असं म्हटल्याबरोबर जी आहे परंतु मी विसरलो जी द्यायला. आणि अशा पद्धतीने त्यानं कनवटीला बांधलेलं जे आलं आहे तेही देवाला दिलं. मग देवाने ती आरोग्यानं त्याची स्वीकारली, गुळा झाला. सर्वांनी त्याला जाण्याची अनुमती दिली आणि मग देवाचे दर्शन घेऊन तो ब्राह्मण आपल्या गावी निघून गेला. बघा त्या एका ब्राह्मणासाठी, फक्त एका जीवासाठी परमेश्वर जातात, बसतात, त्याचा बैल हरवतो, तो शोधण्यासाठी येतो आणि ते पाहिल्यानंतर त्याचा जो संस्कार आहे तो उदयास येऊन देवाचं दर्शन घेऊन दही भाताची आरोग्यानं पण विनंती करून देवाला देतात आणि देवसुद्धा स्वीकारतात. म्हणजे हा प्रेमाचा जो उपाय आहे, प्रेमाचा जो अधिकारी आहे जीव, परमेश्वर ज्या ज्या जीवाची कणव आहे, ज्या ज्या जीवाची जशा पद्धतीचा अधिकार आहे, योग्यता आहे, तिथं जाऊन स्वतः दर्शन देतात. ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्यासाठी जे उपाय आहे ते परमेश्वर स्वतः त्या जीवाकडून करून घेतात. परमेश्वराने आपल्याला ही जाणीव करून दिलेली आहे, बोध करून दिलेला आहे आणि ती बोध आणि जाणीव यातून आपल्याला जो समज किंवा आचार प्रणाली आपल्याला परमेश्वराने सांगितलेली ज्या अनंत लीलांमधून ते तत्वसिद्धांत जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवले तर अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने आपल्याला याच्यासाठीच बोध दिलेला आहे का परमेश्वराला आपल्याला प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपण परमेश्वराने म्हणितलं ते करावं. परंतु यात आपल्या मनामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी असतात, शंका असतात, प्रश्न असतात. हे कलियुग आहे, होईल की नाही, होणारा असेल की नाही. परंतु तसं नाही आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेचं पाहिजे.
परमेश्वराने ज्या अर्थी आपल्याला बोध दिला आहे, जाणीव करून दिली आणि अनंतलीळांमधून जो समज ज्ञान आपल्याला करून दिलेली, याचा अर्थ आपल्याकडून होईल म्हणून ते करून दिलेले आहे. आपल्या मनात शंका न घेता जर आपण ते करण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वरही दैवही आपल्याला सहाय्य करतात आणि त्या परमेश्वराच्या ज्ञानाला प्रेमाला आपल्यालाही परमेश्वर प्राप्त करण्यासाठीच परमेश्वराने आपल्याला बोध आणि समज दिलेला आहे. म्हणून त्या आपल्यामध्ये संस्कार आहे, आवडी आहे, परंतु चिकित्सा असली पाहिजे आणि चिकित्सेतून होकारात्मक विचार करून जर आपण ते करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्यालाही परमेश्वर होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.